मला व्हिडिओ बनवायचा आहे. कोणता? ते मला कसं काय चालता येत नाही बुवा, काय झालंय माझ्यासोबत माझा. तुम्ही बोलसान ना चांगलं बोला, नाही तुम्हाला शद्यासन. तू ऐकत नव्हती, तू असं नाही केलं. अण्णा तर तसंच म्हणते. अण्णा नाही सगळं सांग. हा ना, लोक मला म्हणते हीच लय बावळट पोरगी काय ना मग. हा 1 2 3 4. तर रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आणि तुम्ही खूप लोकांनी मला विचारलेलं की म्हणजे तुझ्यासोबत असं कसं काय झालंय बाबा, तुझा कसं काय ॲक्सिडेंट झालाय. कारण मी फक्त सांगते ना, माझा ॲक्सिडेंट झालाय, लहान असताना ॲक्सिडेंट झालाय. पण कसा काय झाला, म्हणजे त्यानंतर आम्ही काही ट्रीटमेंट घेतली का, काय केलं, कसं झालं, कुठं झाला, हे सगळं ॲक्सिडेंट मामाच्या गावाला झालेलं आहे आणि माझी आजी आजोबा इथे झालेला आहे. सो तेच सांगतील तुम्हाला खरी स्टोरी. आणि कसं मग माझ्या पण लक्षात राहील, आयुष्यभर हा व्हिडिओ राहील माझ्याकडं पर किती पण दिवस. तर म्हणून म्हणलं की असाच व्हिडिओ बनवावा, जेणेकरून नाही का जिथं झाले बा ते त्यांच्या सरळ चांगल्या शब्दात सांगतील. कारण मला तर तसं एवढं काय आता आठवत नाही आहे, तर हे सांगतात म्हणून मला आठवतंय की नक्की काय झालं. तो 8 वाजता नव्हती, 4.5 लय बारीक होती, 4.5 वर्षाची होती. त्याला शाळेत नाही घेत म्हणून आम्ही वाळू भरायला जातो, तिकडे नेत होतो. तर मी लहानपणापासून माझ्या मामाच्या इकडे होते. लहानपणापासून म्हणजे 4 वर्षाची असल्यापासून वगैरे, 3-3.5 वर्षाची असल्यापासून वगैरे असेल. आता एवढं काय मला परफेक्टली सांगता यायचं नाही, कॅमेरा माझा हलतोय. पण मामाच्या इकडे होते. का होते याचं असं परफेक्ट कारण पण सांगता यायचं नाही. एकतर आईवडिलांची गरिबी, पण मग मला काही इतकं खायला थोडंच लागत होतं की ते मला अफोर्ड करू शकत नव्हते, म्हणजे सांभाळू शकत नाही असं नसेल. पण माझे आई पप्पा दोघंही कामाला जायचे दुसऱ्यांच्या वावरात, तर त्यामुळं कदाचित सांभाळायला वगैरे घरी कोणी नसेल म्हणून मला बहुतेक मामाच्या इकडे ठेवलं असेल. काय माहीत नाही का, पण सगळ्या म्हणजे काय माहिती काय, मी पहिलीच मुलगी होते त्यांच्या घरात असे असेल. कारण तेव्हा माझ्या दोन्ही मामांची लग्न झाले नव्हते. माझी आईच सगळ्यात मोठी आहे, तर तिचं लग्न झालं होतं आणि मी पहिलीच होते. तर मी बहुतेक लाडकी मुलगी बिलगी असं काहीतरी असेल, त्यामुळे पण मी मामाच्या इकडे होते. आणि माझं बालपण सांगायचं म्हणलं तर एवढं असं काही म्हणजे हे नाही आहे, असं वाईट नाही, खूप ह्याच्यात गेले लाडात. खूप लाडकी तर होतेच. आणि त्यावेळेसचे 10 रुपये म्हणजे 1998-99चे 10 रुपये आणि आत्ताचे 100 रुपये मुलांना सेम आहेत. त्यावेळी मला 10-10 रुपये मिळायचे खायला, खेळायला. 1 रुपयाच्या 4 चॉकलेट वगैरे मिळायचं तेव्हा. आणि खूप लाडकी पण होते मी, कारण मामाच्या इकडे होते. ऑब्व्हियसली मामाच्या इकडे तर सगळ्यांचा लाड होतोच, आणि माझा पण खूप होत होता. कारण माझे मामा पण दोन्ही पण खूप लाड करायचे माझे. पण मोठा मामा खूप लाड वगैरे करतो, तर असं होतं. आणि मी खूप हट्टी होते, तुम्हाला कळेल पुढं. आणि हट्टी होते पण मग लाड होता, त्यामुळे बहुतेक हट्टी असेल. आणि बाकी म्हणजे क्यूट वगैरे पण एवढीच होते मी. तुम्हाला फोटोग्राफी वगैरे दाखवते इथं. तर खूप म्हणजे खूप हे होते, अशी चंचल, खूप सगळ्यांना आवडेल, सगळ्यांना हवीशी वाटेल अशी होते मी. अशी लेडी वाकडी अशी नव्हते मी. आता जशी ना तशीच छान सुंदर आणि खूप अशी खेळकर खोडकर अशीच होते मी लहानपणी. जेव्हा मला चालता येत होतं तेव्हा तेचपर्यंत. मी तुम्हाला फोटो दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. पहिला हा फोटो ही मी आहे, कसली क्यूट सारखी बघते आणि दिसते पण किती क्यूट. ही माझी आजी आहे. हे कोण आहे काय मला माहीत नाही. तर त्यानंतर हा माझा मामा आहे हा. आणि इथं बघा मी पण काय माहिती काय खाली बघत होते. चपला, बांगड्या, पैंजण. इथं पैंजण होते, चपला सेमच आहे. आणि इथं पण आहेत पैंजण. इथं पण किती क्यूट दिसते. तर हे आहेत माझे 3च फोटो आणि तिन्ही पण सेम कपड्यांमध्ये आहेत. बाकीचे कपडे काय मला घेतले नव्हते की काय माहिती नाही. एक दिवस गेलो ज्वारी आणाय वाहून ट्रॅक्टरने, आणि तिला म्हणलं खाली उतर. आम्ही रस्ता बघायला गेलो, ती काय खाली उतरली नाही. आम्ही ट्रॅक्टरच्या पुढे रस्ता बघायला गेलो, ती राहिली बसून. आणि आम्ही गेलास म्हणलं इथं 5-25 फुटावर गेला असेल. आणि तिला काय लगवेला आली का काय म्हणली, मला खाली उतरायला गेले. तिने ट्रॅक्टरच्या क्लसवरती पाय दिल्यावर ट्रॅक्टर न्यूटन झाला. तो डाळाला असल्यामुळं गेला पुढं. निटन नाही झाला, लुटन. आणि मग पुढे गेल्यावर ते फ्राय गुतली तिच्या त्या क्लसला. आणि मागं बघत होता ट्रॅक्टर चाललाय, पोरला टाकली त्या क्लसला. पळत येतो तर ती पडली. लटकलेली होते का मी पहिल्यांदा? लटकली होती वर. होय. आणि मग ती ड्रायव्हर माग पळत येत. काय नशीब आहे घाणेरडं माना, बघ बरं लटकलेली होते मी म्हणजे आधी. हा
आणि मग ती त्याच्यातली फराक निसटली आणि मग ती टायर खाली अशी पडली मोर आडवी आणि मग त्याच्या तुला फक्त अशी उट्टी बसली. आपण जसं दगड लायतो ना कमरेला याला लायतो ट्रॅक्टरच्या चाकाला अशी उट्टी बसली. तर ट्रॅक्टरच्या चाकाखाली कशी आले म्हणजे याचं आता मी परफेक्ट इमेज तर तुम्हाला नाही दाखवू शकत, कारण यूट्यूब स्ट्राईक वगैरे देऊ शकतो, मला सापडली होती गुगलवर. पण म्हणजे ट्रॅक्टरचं एक पहिलं छोटं चाक असतं, त्यानंतरचं एक मोठं चाक असतं बरोबर, म्हणजे तोंडाचं जे ट्रॅक्टरचं असतं ते मुंडकं त्याचं, आणि ट्रॉली वेगळी असते. तर जे मोठं चाक असतं ना त्याच्या खाली मी पडले होते. ट्रॅक्टरच्या आत माझं म्हणजे इथून कमरेच्या वरचा भाग ट्रॅक्टरच्या आत आणि कमरेच्या पाय वगैरे ते ट्रॅक्टरच्या बाहेर असं होतं. आणि मला इथे ट्रॅक्टरची उटी लागली होती म्हणजे ट्रॅक्टरच्या चाकाखाली मी आले होते. आता ते परफेक्ट मला सांगता यायचं नाही, होप तुम्हाला समजलं असेल. तर अशी ती सिच्युएशन होती, म्हणजे मला ते ट्रॅक्टर चालू झाला होता आणि मग मी पडले. तर मग ते ट्रॅक्टरचं चाक जास्त मोठं ते इथं अडकलं, ज्याने मरतात पण काय मुलं. तर मी मेले नाही, लकीली की अनलकीली काय माहीत नाही मला. तेवढाच फॉल्ट झाला आणि ती मग काढून घेतली आकारात. फूटभर मोर खरडत गेली. हा मग झाला असं ना. आता किती मोठा गॅप दिसतोय माझ्या कमरेला. शेकावली साऱ्या रात. होय, मग पार पुण्याला नेली. मग पहिल्यांदा शेकवलं का घरी? दवाखान्यात नेलं तस काय मला पहिल्यांदा पण दुसऱ्या दिवशी सकाळी रात केव्हा न्यायची? दुसऱ्या दिवशी नाही. हा त्याच दिवशी दवाखान्यात नेलं. वाढ गावात पुण्यापर्यंत. मग ते आजीबाबांना पण नीट आठवण आहे, पण मला मात्र आठवते, कारण मी एवढ्या वेळ माझ्या ऐकलंय, म्हणजे त्यांच्या तोंडून, सगळ्यांच्याच तोंडून. ऑब्व्हियसली त्यांच्याच ऐकलं असणार, कारण मेन तर तेच होते जेव्हा तिथं झालं. तर तेव्हा हे झालं ना तेव्हा संध्याकाळ झाली होती, कारण ते सरमाड भरून आणलं होतं, म्हणजे ज्वारीचा कडबा भरून आणला होता. तर खाली करेपर्यंत 4-5 वाजायचा टाईम होता, किंवा 1-2-3 वाजायचा तरी टाईम असेल, पण दुपारचा टाईम होता. आणि मग हे असं झालं. त्यानंतर मग आमच्या गावाच्या शेजारी तिथं मळठण म्हणून आहे, तर तेव्हा तिथं हॉस्पिटल होता. तर तिथं त्यांनी मला नेलं, कसं नेलं काय माहिती नाही, पण तिथं नेलं. तर इथं माझ्या हाताला लागलं होतं, मी दाखवले व्हिडिओमध्ये, नीट दिसेल, इथं दिसत नाही आहे, 4-5 टाके पडले होते. तर हे तिथं नेलं, तर तिथं त्यांनी घेतलं नाही मला. मग कारण काय तसं काही झालंच नव्हतं, फक्त इथं लागलं होतं, इथे एवढं रक्त निघत होतं. बाकी कमरेला उटी लागली होती, ते तर इंटरनल होतं ना, बाहेरून काय रक्त कमरेला आलं नव्हतं. बेशुद्ध वगैरे पडले होती की काय ते पण मला काही माहिती नाही, पण असं झालं होतं. पायांना खाली शुद्ध नव्हती मला, आणि चालता पण येत नव्हतं बहुतेक. तर मग तिथं त्यांनी मला घेतलं नाही, बहुतेक शिरूरला पण नेलं, तर तिथं पण काही घेतलं नाही की काय झालं नाही काय माहीत नाही. मग त्यांनी मला घरी आणलं, कारण ते त्याच दिवशी दवाखान्यात मला घेऊन जाऊ शकत नव्हते. तर मग त्यांनी घरी आणलं ना, मग माझ्या पायाला ते शेकवत बसले होते रात्रभर. तर शेकवत मला काही हे जाणवत नव्हतं ना, की सेन्सेशनच राहिलं नव्हतं कमरेच्या खाली पायांना. तर त्यानंतर मग ते मला इतकं शेकवत होते, इतकं शेकवलं रात्री, की माझा पाय भाजला होता पूर्ण. तर त्याचं मी तुम्हाला दाखवते आता. हा बघा, हे एवढा मोठा चट्टा इथं पूर्ण भाजल्याचा आहे. एवढा माझा पाय भाजावला होता शेकून. जरा जास्तच उजेड झाला आहे, त्यामुळे नीट कळून येत नाही आहे. असं होतंय का इथून, असं इथं दिसतंय. तर एवढं भाजवलं होतं मला त्यांनी. नाही, पहिल्या दिवशी मला असं वाटतं मळठाणा नेलती ना, मला इथं हाताला पण लागलं होतं. मळठाणला नेली, पण इथं नाही इलाज झाला. शिरूरला नेली, शिरूरवरून तेव्हा नाही, इथं नाही इलाज झाला. मग तिथून घरी इथं आलं, इथं बाजीराव काय ट्रक घेतली, मग रांजणगावला काय गेलो, आणि तिथून एसटीने गेलो आपण. आणि मग 10 वाजेपर्यंत वाढ सापडत मुलांचं आपल्याला रातचं. म्हातारीने दाखवलं 5 नंबरला, तिकडे हिंडून पार एक तर तुकडा नाही, पोटात पाणी नाही, काय नाही. आणि मग ते सापडला तर तिथं घे ॲडमिट करून घे ना, जवळजवळ 11 वाजले तर तुला ॲडमिट करून घेतलं. इकडून तिकडून ॲडमिट करून तर डॉक्टर नाही. दुसरी सकाळी टेस्टमेंट चालू, आणि ती टेस्टमेंट काय ती काय तिथं काय ससून तवा काय भांगारच होतं. तर हॉस्पिटलला कोणत्या नेलं तर ससूनला. बघा, मग आता काय माहिती, तेवढा माझ्या आईवडिलांका तेव्हा बहुतेक तेवढा पैसा नव्हता, किंवा नॉलेज नव्हतं, कोणी सांगायला नव्हतं. कदाचित मोठ्या हॉस्पिटलला अजून नेलं असतं, कारण मुंबईसारख्या ठिकाणी पण हॉस्पिटल वगैरे असू शकले, म्हणजे असतीलच तेव्हा, नाही का, ससून होतं. पण काय माहिती का त्यांनी का नाही नेलं, की माझ्या नशिबातच होतं हे शेवटी. मला असं वाटतं, जर तेव्हा काहीतरी केलं असतं, तेव्हा कदाचित अजून थोडा पैसा वेस्ट केला असता तर काहीतरी झालं असतं, किंवा नसतंही झालं म्हणा.
पण तो वादचा विषय होता. पण कमीत कमी हे रिग्रेट तरी राहिलं नसतं कमीत कमी मला तरी, की हा मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं असतं त्या काळी तर झालं असतं. आता काही फायदा नाही, आता आम्ही घेतली ट्रीटमेंट वगैरे. पण आताचं डॉक्टरांचं म्हणणं आहे की आता ते स्पायनल कॉर्डचं डॅमेज असल्यामुळे नाही होऊ शकत, अजून अपंगत्व येऊ शकतं उलट जर आपण अजून काही ऑपरेशन करायच्या नादात पडलो तर. दवाखान्यात काढलं 2 महिने पुरं आणि मग आलो इथं. 2 महिने तरी काय 2 महिने होतो 2 असं झालं. मस्त फोटो काढला ते याला जाऊन रुपया काय ते रुपये आलंच ना मोठा MRI का काहीतरी MRI करायला हा. तिकडे आणि नेलं तू होतं. इथून आपल्या त्या वावरात येत होती, हिचेवानी आगावच होती. हा नको ऐकत नसेल. हा आणि इलाज करायला काय काय केलं, पैसे कुठून आणले. आता पैसे काय डाग इकडे काय 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 हा ते काय कडवा होता ते कडवा तर खाल्लाच मग कोणून तरी घ्यायचं इकून तिकून काय तुझ्या आईने दिलं काय असंच काहीतरी वाकडं तिकडे करून पैसा काय त्या काळात काय रुपया नव्हता तवा. आणि पप्पांनी काल तरी साचवले होते ना किरण घ्यायला का काय. पप्पाने काय ते किरणाला साचवलं होतं. मला तर हा, तेच ना फोटो काढायचे टायमाला 5,000 दिले पप्पाने आणलं घरी येऊन. हा तेवढंच 5,000 ते आणलं पप्पाने घरी. 2,500 फोटो काढले ते आणि 2,500 राहिले आपल्याला तिथंच खर्च आहे. जात होतं कामाला ते कामाला पाहुणा. आम्ही जात होतो वाळू मळ्यातली बैल आणायची ती म्हणून सकाळच्या वारी ट्रॅक्टर घेऊन गेलतो आम्ही. आणि आणली नाही का भरून आपल्या संगच होती. आणि ते वर आल्यावर इथं वर वता इकडे खाली पेटावलं असतं तर बरं झालं असतं. नशीब तसं असतंय. ते नेलं वर डोंगराला टाकी पशी आणि ते डाळ आणि ट्रॅक्टर सुटला लगेच. अगं तू तरी जगली. असं तिथं खेळत होतं आणि त्याच्यावर बसलं आणि ते गेला तुकडा खायला. त्या पोरं तसंच झालं. तोयावानी बसलं त्याच्यावर ते झालं चालू पडलं खाली त्याच्यावर मरून गेलं. काय ते सोपं आहे का. झाल्यावर त्याला काय करायचं तर आम्ही म्हणतो उतर तू नाही उतरली. हा नाही मला नाही उतरायचं मी राहीन बसून मला नाही म्हणली खाली उतरा मी बसणार आहे. बसणार हाय म्हणली पण काय परत देवानीच उतरायला काहीतरी खडबड करून खाली 10-20 फूट तू माझी रपक्यानी पडली नाही. हा डायरेक्ट आहे ना. हा ते जगा चांगला मोठा होता तो गुतला होता वाढोळ. अगं पळत आला ट्रॅक्टरला हे करायचं तर तेवढ्यात खाली पडली. पार छती देऊन उभं राहिलं पण एवढा ट्रॅक्टर कुठे आवरत असतं का ते डाळाला सपाटीला नाही ना असं चालला नसता. लोड होता ट्रॅक्टर मध्ये. मग ते क्लसवर पाय पडल्या नुटन झाला मग ट्रॅक्टर तू सांगच आणि ती चालू झाल्यावर तू गारबाडी असल मोर ढळल्या मग तुला काय तो करायचं मगच काय वळवळ केली नाही मग उडी मारली असन. हा त्याच्या बसून राहिली असती तर होत नव्हतं. तू बसूनच नाही राहिली. बसल्याच काहीतरी केला असेल मी म्हणून तो चालू झाला. चालू झाल्यावर मग घाबरले म्हणून उडी मारली. हा आणि उडी मारून दे पण तू गुतली त्या दांडक्याला मधल्या गव्वन ते फराक आणि मग ती निसटली पळत येतो माघारी आणि मग तू खाली पडल्या मग आता ट्रॅक्टर चाक आहे त्याच्यात पाणी टिपाडभर त्या टायर मध्ये राहते. मग त्याच्या दाबाने झाले तसं मध पडले असे ते परवडले असे तेव्हाच मी ते पण ते ट्रॅक्टरचा चांगला 1.5 फूट मी मस्त मारून असं पोट देऊ पण ते काय ट्रॅक्टर कुठे आवरत असं डाळाला झोपले अन्न बोलायचं पण बोलायला सोडून झोपूनच घेतलं. माझ्या स्टोरीत काही इंटरेस्टच नाही त्यांना. आता अजून काय आता जेवढं आहे तेवढं सांगितलंय पण बस होतच नाही. कमरेला कळ लागली. हा ना कांदा लावून आले. हा नाही तर आई दिवसभर काम करून बसलीये. हा आईला माझ्या युट्यूबचं पेमेंट आलं ना तुला एक साडी मग भारीतली बर का. हा प्रॉमिस आहे माझं तुला. तुला नाही का तिने बचत गटाच पाहिजे हा दिलं. तर अशी होती स्टोरी. मी तर माझं हे नेहमी ऐकलं ना मा नेहमी डोळ्यात पाणी येतं. तर आय होप तुम्हाला कळलं असेल की नेमकं म्हणजे माझ्यासोबत नेमकं काय झालं की कसा काय ॲक्सिडेंट झाला काय झालं वगैरे. तर मी म्हणते की माझं म्हणजे मामाच्या गावाला झालं होतं माझं म्हणजे या आजी आजोबांसोबत राहत होते मी लहानपणापासून. हिच्यापेक्षा पण बारीक होते तेव्हापासनं.
फक्त त्यांनी सुरुवातीचं सांगितलं. त्यानंतर आम्ही अजून पण खूप खूप इलाज केलेला की नाही का, कोणी लोक म्हणतात ना इथं जा तिथं जा, ते काय ह्याच्यात बुडावलं पण होतं काय त्या कंड्यात गाडलेलं, परत अजून रांज निवळती का कुठे तिकडे पण नेलेलं का ग. परत ऑपरेशन वगैरे पण केलेले. जेव्हा मी शॉर्ट ड्रेस घालते तुम्ही बघितलं असेल माझ्या पायाला असे एवढे, नमस्कार. आता एवढे दात काढून बोलते, पण तेव्हा मी लिटरली माझ्या डोळ्यात पाणी होतं तेव्हा. आणि मी खरंच जेव्हा जेव्हा माझं हे ऐकते ना, मला काय माहिती का आपण रडू येतं. ऑब्विसली काय म्हणतात नॅचरल आहे ते, माणसाचा स्वभाव असतो तसा. तर त्या अण्णांना फोन आला होता त्यामुळे पुढं कंटिन्यू नाही होता झाली माझी स्टोरी. तर मी सांगत हेच होते की हां, त्यानंतर आम्ही इलाज वगैरे खूप काही घेतला. हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर सुद्धा मी खूप दिवस आजी आजोबांकडेच होते. शाळेला पण मी लेट झाले कारण 2 महिने हॉस्पिटलला गेले. त्यानंतर 5-6 महिने असे त्याला गेले. लोक जे काही सांगतील ते आम्ही प्रयत्न केले, काही पण हे चोळा ते चोळा, इथं गाडा तिथं बुडवा, इथं न्या तिथं न्या, सगळीकडे काय केलं. हॉस्पिटलला मात्र त्यांनी मला नेलं नाही का, हॉस्पिटलला न्यायला पाहिजे होतं. हे लोकांच्या भरोशावर राहिले कारण ॲक्च्युली तेव्हा पण प्रॉब्लेम काही सापडला नव्हताच. इंटरनल डॅमेज असल्यामुळे आणि तेव्हा इतकी टेक्नॉलॉजी पण नव्हती. हा 1998-99चा काळ आहे. एक्झॅक्टली डेट आम्हाला कोणालाही माहिती नाही आहे. आमच्या इथं तेव्हा एक लग्न होतं, कदाचित त्यांच्यावरनं मला ती डेट कळू शकेल, पण मला नाही वाटत की ती डेट तेवढी इम्पॉर्टंट आहे. मी काय उलट घाणेरडा दिवस होता, आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस कोणता असेल तर मी म्हणाल की तोच होता. तर असं काहीसं होतं, पण आयुष्य आहे नाही का, शेवटी होतच राहतं. आणि म्हणूनच की काय माणसाने म्हणजे असं नशिबात लिहिलं आहे, डेस्टिनी असं म्हणून आपण त्या गोष्टी टाळायचा विचार, म्हणजे एक कन्सेप्ट बनली की त्या कमीत कमी नशीब आहे, डेस्टिनी ते तुझ्या नशिबात लिहिलंच होतं बा, असं म्हणून आपण ती गोष्ट तिथं सोडून देतो आणि नवीन आयुष्य सुरू करतो. तर खूप चांगलं आहे हे कदाचित आहे ना, नाहीतर मी पण कधी मूव्ह ऑन करू शकले नसते, तेच रिपीट करत बसले असते. तर असंच समजायचं यार, होतं नशिबात म्हणून झालं तसं. माझी आजी पण तसंच म्हणते. आणि एक पहिली गोष्ट तर मला अजिबात असं काही वाईट म्हणजे ऑब्वियसली वाटतं थोडंसं की यार मी आधी तर चांगली होती त्यानंतर असं झालं आहे. तर हा थोडाफार तर असं काहीतरी आहे की कारण मी जन्मताच नव्हते, त्यामुळे देवाच्या मनात म्हणजे त्यांनी मला तसं बनवलेलं नाही आहे. हे माझ्यामुळं झालं आहे किंवा काय माहिती कशामुळं झालं आहे, पण झालं. पण मी मूव ऑन झाले ह्याच्यामुळं की म्हणजे मी इतकी रिग्रेट करत नाही आयुष्यात किंवा मला इतकं काही वाईट वाटत नाही की मला चालता येत नाही हे ते. कारण एकतर आयुष्यात जगात मी एकटी नाही आहे. मी तर खूप लकी समजते स्वतःला की यार मी सगळं काय करू शकते. एवढी सुंदर आहे दिसायला, हुशारपणे शाळा शिकले, एवढे चांगले आईबाप आहेत माझे आणि सगळे. जर आजकाल लोक म्हणतात राव की तू किती छान आहे दिसायला आणि काय तुझं लग्न नाही झालं आणि काय फायदा. लिटरली मला तोंडावर म्हणतात बाई एवढी दिसायला दिखणी आणि काय फायदा नाही. अरे जर लग्न करणं हेच जर आयुष्याचं मेन मोटिव्ह असेल तर ग्रो अप यार. तुम्ही खूप जुन्या जमान्यात किंवा खूप माइंडसेट आहे तुमचा की जर लग्न करणं हेच जर आयुष्य जगणं असेल तर हे खूप चुकीचं आहे. खूप चुकीच्या कन्सेप्टमध्ये जगतात ते गावाकडचे लोक, असं मला म्हणायला हरकत नाही. कारण लग्न काही आयुष्य असू शकत नाही, एक फेज आहे फक्त आयुष्यात. लग्न न करताही माणूस सुखी राहू शकतो. आणि लग्न म्हणजे माझं होणार नाही असं तर बिलकुल नाही. मी ठरवलं तर 8 दिवसात लग्न होईल माझं. पण हां, तर म्हणजे लोकांमुळं मला कधी कधी डिप्रेस वाटतं. माझ्यातून अजिबात मला डिप्रेस वाटत नाही की खूप वाईट झालं बाबा, मला चालता काय येत नाही असं तसंच. मी अजिबात विचार करत बसत नाही. मी खूप खुश आहे, खूप हॅप्पी आहे माझ्या आयुष्यात. सगळं चांगलं आहे आणि जगात मी एकटी नाही हे मला खूप मेन वाटतं की जगात मी एकटी नाही. मी माझ्या व्हिडिओमध्ये पण आधी सांगितलेलं आहे तर माझ्यापेक्षा खूप काही अपंग लोक आहेत. मी बघते कुणाला स्वतःच्या हाताने सुद्धा काही करता येत नाही, ते पूर्णपणे दुसऱ्यांवर डिपेंड आहे. मी अजिबातही दुसऱ्यांवर डिपेंड नाही 1% मी सगळं माझं स्वतःचं करते. मी हिंडू फिरू पण शकते. हा तुम्ही उभ्यानी चालता, मी बसून चालते, बस एवढाच काय तो फरक आहे असं मला वाटतं. त्यामुळं हां, मी खूप खुश आहे. आणि जर खरंच तुम्ही पण डिप्रेस होत असाल काही अशा गोष्टींचा घेऊन तर हो नका राव की तुम्ही खूप लक्की असं समजा स्वतःला. की माझं तर म्हणणं आहे जे काय होतं ते चांगल्यासाठीच होतं. कदाचित असेल माझ्या आयुष्यात दुसरंच काहीतरी लिहून ठेवलेलं. तर अशी होती काहीशी स्टोरी, आपली लाईफ चेंजिंग स्टोरी असं म्हणू शकते. खरंच माझ्या आयुष्यातला तो टर्निंग पॉईंट होता. जेव्हा मला काही घंटा कळत नव्हता तेव्हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल, तुम्हाला कळलं असेल. आणि खरंच तुमचे जर दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही डोळे सगळं व्यवस्थित असेल तर तुम्ही स्वतःला खरंच खूप लकी समजा की तुमच्याकडे सगळं काही आहे असं समजा. आजकाल लोक खूप छोट्या छोट्या गोष्टींवरनं डिप्रेस होतात, फाशी घेतात, काय करतात, आयुष्य चांगलं जगत नाही, आनंदाने घालवत नाही. तर घालवा राव, कमीत कमी माझ्यासारख्या लोकांकडे बघून तरी जगा की तुम्ही खूप लकी आहे. तुमचे 2 डोळे, 2 हात, 2 पाय सगळं नीटनेटकं आहे. देवाने तुम्हाला सगळं नीटनेटकं दिलं आहे. याच गोष्टीचा आभार माना आणि आयुष्य सुखी समाधानाने जगा असंच माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे.
आणि आय होप तुम्हाला कळला असेल माझा हा व्हिडिओ, आणि कळलं असेल की नक्की एक्झॅक्टली माझ्यासोबत काय झालं आहे. तर जेवढं मला आठवले किंवा जेवढं माझं हे आहे तसं मी सांगितले. बाकी नीट नसेल झाला व्हिडिओ तर मला परत काही विचारा, तुम्हाला काही अजून जाणून घ्यायचं असेल तर मी कमेंट करून सांगेल तुम्हाला उत्तरं त्याची. तर बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र आता नक्की करा. बाय.